आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन, लोकसुख बातमी. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमधून देशी विदेशी दारूचा साठा करून अवैध विक्रीचा पर्दाफाश करण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी कदमवाक वस्ती तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर परिसरात असलेल्या एका हॉटेलवर छापा टाकून मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास कारवाई केली आहे. या छाप्यात तब्बल 28,000 रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. तर एकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीक्षित दिवाकर शेट्टी व 29 वर्षे, राहणार संभाजीनगर, कदमवाक वस्ती, तालुका हवेली असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अतुल अमृत रायबोले वय 34 वर्षे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अतुल रायबोले हे पोलीस अंमलदार असून ते लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. रायबोले हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्तव्य बजावित असताना कदमवाक वस्ती, तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील अमित बिर्याणीच्या शेजारील बोळीत अवैध दारू विक्री केली जात आहे, अशी माहिती एका खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता आरोपी दीक्षित शेट्टी हा त्याच्या ओळखीच्या लोकांना अमित बिर्याणी हॉटेलच्या बोळात अनधिकृतपणे दारू विकताना आढळून आला. पोलिसांनी या छाप्यात वेगवेगळ्या कंपनीच्या देशी विदेशीच्या सुमारे 28,235 रुपये किंमतीच्या 196 बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी हॉटेल व्यावसायिक दीक्षित शेट्टी याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कर्णकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तेजस जगदाळे करीत आहेत.